पंढरीचा नाथ लागली आस भक्तांना खास भेटीसाठी एक अलौकिक ओढ असते ती अर्थातच वारीची। घरदार पोरं बाळ संसार सुखाचा भौतिक गोष्टींचा सगळा त्याग करून वारकरी हे पायी पंढरीला निघाले। तुकोबारायांची पालखी आज पंढरी करता प्रस्थान ठेवणार आहे। देहू नगरी सुद्धा आता स्वागताकरता सज्ज झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील या सोहळ्याकरता उपस्थित राहणार आहेत। संत तुकोबा महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्तानं पिंपरी चिंचवडमध्ये सध्या भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया देहूत आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, रामकृष्ण हरी माऊली, आजपासून खरं तर वारीचा तो अनुपम्य सोहळा हा खऱ्या अर्थानं सुरू होतोय आणि ते म्हणतात ना की पुण्यभूमी ठाव देहू असं गाव असं ते म्हटलं जातं आणि देहू आणि त्याच देहूमध्ये तुकोबांच्या पालखीचं आज प्रस्थान ठेवलं जाणार आहे। अतिशय भक्तिमय वातावरणात या सोहळ्याला खऱ्या अर्थानं आजपासून सुरुवात होईल। नक्कीच माऊली, तुम्ही जसं वर्णन केलेलं आहे अगदी तसंच वातावरण सध्या देहू नगरीमध्ये आहे। आपण सध्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराच्या बाहेर जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे आहोत आणि इथे तयारी आता पूर्णपणे झालेली आहे। आतुरता आता वारकऱ्यांना आहे ती फक्त प्रस्थान सोहळ्याची आणि हाच प्रस्थान सोहळा आता अगदी काही वेळानंतर सुरू होईल। रांगोळ्यांचे सडे आहेत ते सुद्धा या ठिकाणी टाकले जात आहेत। वारकरी मोठ्या प्रमाणामध्ये आता देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। वैष्णवांचा मेळा या ठिकाणी दाखल झालेला आहे। हरिनामाचा गजर सुद्धा आपल्याला या देहू नगरीमध्ये ऐकायला मिळतोय। थोड्याच वेळात पालकमंत्री अजित पवार हे सुद्धा आता या ठिकाणी येणार आहेत। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं दर्शन घेतील आणि वारकऱ्यांसोबत सुद्धा ते संवाद साधणार आहेत। तर दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्य प्रस्थान सोहळ्याचा जो कार्यक्रम असणार आहे त्या सोहळ्यासाठी सुद्धा उपस्थिती लावणार आहे। खरं तर मुख्यमंत्री पहिल्यांदा या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे वारकऱ्यांमध्ये सुद्धा एक उत्सुकता आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे। दुपारनंतर मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। मानाच्या प्रमुख दिंड्या आहेत त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाईल। हरिनामाचा गजर होईल। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। अमोल, त्या ठिकाणी अनेक दिंड्या आता येण्यास सुरुवात झालेली असेल। विविध दिंड्या आता त्या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली असेल। त्या वारकऱ्यांशी तुम्ही काही या क्षणी संवाद साधू शकता का? नक्कीच देहूच्या चारही बाजूला वारकरी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत आणि या समोरच्या बाजूला आपण पाहतोय ही दर्शन रांग आहे जिथं आता तुकोबारायांचं दर्शन घेण्यासाठी हे सगळे माऊली आहेत ते या रांगेमध्ये आहेत। अगदी सकाळपासूनच हे माऊली सगळे या ठिकाणी आलेले आहेत। कुठल्याही दिंडीतून आले माऊली तुम्ही? आम्ही मिरज हा, बर। आणि आम्ही हरिवशिंद्याच्या दिंडीतून आलेले। आजपासून सोहळा सुरू होतोय, पायी चालत आता तुम्हाला पंढरीला जायचंय, तयारी झाली आहे का सगळी? सगळी तयारी झाली आहे। सुख सोहळा स्वर्गी सुद्धा नाही, एवढा सुख सोहळा आनंद वाटते। आनंद आनंद। बर, या माऊलींच्या चेहऱ्यावर आनंद आहे माऊली, काय वाटतंय? आनंद वाटतोय। असंच हे व्हावं, आनंद आम्हाला वर्षाला अशीच घडावं, सेवा माऊलींची सेवा अशीच घडावं, असंच भक्तांना सगळ्यांना सुखी राहावं। गावाकडे पाऊस झाला, पेरण्या झाल्या तुमच्या? नाही अजून। हो हो हो, हा। त्याची चिंता नाही तुम्हाला, पण माऊलींना भेटायचं, माऊलींना भेटायचं, माऊलींचं दर्शन घ्यायचं हेच आमचे हे आहे। खरं आहे अमोल, आम्हाला काय तिकडं घराकडलं काय काळजी नाही, आम्हाला देवाची काळजी। नक्कीच, म्हणजे घराची चिंता अजिबात नाहीये। पुढचे 18-20 दिवस हे सगळे माऊली वारकरी असणार आहेत ते विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत पंढरीच्या दिशेने जाणार आहेत आणि एक उत्साहपूर्ण वातावरण, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे आता त्यांना ओढ आहे ती विठुरायाच्या भेटीची। खरंय अमोल, आणि त्यामुळे ज्ञानबा तुकोबांचा गजर होईल, भगव्या पताका उंचावल्या जातील, टाळ मृदुंगाच्या जयघोषात खऱ्या अर्थानं या वारीच्या अनुपम्य सोहळ्याला सुरुवात होईल।
तुर्तास धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. तुमच्याकडून वेळोवेळी या सगळ्या संदर्भात अपडेट घेतच राहू. पालखीचा हा सगळा सोहळा लोकशाही मराठीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही घर बसल्या अनुभवत राहणार आहात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.